नमस्कार मंडळी, आज मी जात होतो देवगड टीव्हीएस शोरूम मध्ये. आपल्या गाडीचं जरा काम होता. येऊन बघते तर काय, प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी होतो. थोड्या वेळाने ह्या दादाने सांगल्यान तुझ्या गाडीचं काम आज मी करतोय आणि गाडी डायरेक्ट खोलूकच घेतल्यान. तो दादा म्हणाक लागलो ह्यावेळी ते का करून दे काम, पुढच्या वेळी नक्की मी तुझ्या गाडीचं काम करीन. गाडीचं काम होक जरासो वगत होतो म्हणून म्हटलं जरा पोटपूजा करून घेऊया. मस्त वडापाव रेटलोय, चाय पीक वेळ नसता पण वेळेक चाय हवोच असा मनान चायचो एक घोट मारलोय. तोपर्यंत गाडीचं काम ओके झाला. 1:45 वाजता गाडी दिल्याने मी आपल्या घराच्या दिशेने निघालोय. घराजवळ फ्रेश झालंय आणि थैना सड्यावरती इलोय. सड्यावर इलोय खरो, पण सड्यावर इल्यावर माका समजलं आज कोल्याचा लगीन होता म्हणून भर उन्हात पण पाऊस पडत होतो. कोल्याचा लगीन असल्या कारणान मी किस्पाडभर पण काम करूक नाही, सरळ आपली घराची वाट धरलोय. आज आमच्या वाडीतल्या देवांशीचो बर्थडे होतो. केक खाऊ गावतलो या आशेन बर्थडे केलोय. मी जायपर्यंत केक कापून झालेलो. महिला मंडळ देवांशी केक भरवीत होती. बारक्याक शुभेच्छा दिलोय. नंतर ओमने मस्त केक वाटल्यान. केक खाता खाता लक्ष पडलो बिर्याणीच्या परात इकडे. परात बघून असं वाटलं आंधळो मागता एक डोळा आणि देव देता 2 डोळे. पहिलो आधी बिर्याणीवर ताव मारलोय. चेतन म्हणता बिर्याणी मस्त झाली, परत घेऊ या. आम्ही बिर्याणी वडतो. तोपर्यंत तुमका व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा.